अर्बनायझेशन व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक जेव्हा आपण यूपीएससी एमपीएससी प्रिपेअर करतो. ठीक आहे. सो अर्बनायझेशन रिलेटेड हा क्वेश्चन आहे गाइस जो आपण डिस्कस करणार आहोत. वॉच इट टिल द एंड. यू विल फाइंड very different concepts, very new problems and challenges of urbanization by the end of this videos. ठीक आहे. सो वॉच टिल द एंड. चलो आता क्वेश्चन बघूयात कसा क्वेश्चन आहे. Urbanization in India is facing many challenges. In this context, explain those challenges and solutions to them. ठीक आहे. सो शहरीकरण हे भारतामध्ये फार जास्त चॅलेंजेस घेऊन येतोय किंवा त्याला सुद्धा काहीतरी चॅलेंजेस आहे. मग कोणते कोणते ते चॅलेंजेस आहेत आणि त्यांचे सोल्युशन्स काय. ठीक आहे. असा हा क्वेश्चन आपल्याला विचारतोय. बघा ऑलरेडी जसं डिस्कस केलंय की आन्सर रायटिंग करताना सगळ्यात इम्पॉर्टंट काय गोष्ट असते तर डिमांड. तुमच्याकडे किती नॉलेज आहे इमटेरियल आहे, तुमच्याकडे किती इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा गरजेची नाहीये जर का ती डिमांड फुलफिल करत नसेल तर. ठीक आहे. सो इथे दोन डिमांड आहे आपल्याकडे. एक म्हणतोय चॅलेंजेस एक्सप्लेन करा आणि दुसरा म्हणतोय की सोल्युशन्स एक्सप्लेन करा. ठीक आहे. सो चॅलेंजेस आणि सोल्युशन्स हे आपल्याला 10 मार्क्स साठी 150 वर्ड्स राईट. तुम्हाला एक्सटेंडेड फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर 200 वर्ड्स 250 वर्ड्स मध्ये लिहू शकता. बट येस ऑलमोस्ट इथेच असणार. मग बघितलं मला कळायला पाहिजे. मी इंट्रोडक्शन ऑलमोस्ट 25 वर्ड्सचा करणार. कन्क्लुजन सुद्धा माझं असेल 25 वर्ड्स. ठीक आहे. आणि इथे मी ऑलमोस्ट 100 वर्ड्स मध्ये माझे प्रॉब्लेम्स आणि सोल्युशन्स देणार. राईट. दॅट इज अ स्किल गाईज. प्लस मायनस होऊ शकतं बट दॅट इज वॉट विदिन यू हॅव टू मेन्शन ऑल दिस थिंग. ठीक आहे. सो इंट्रोडक्शन. मग आता कारण क्वेश्चन हा सिम्पली म्हणतोय की चॅलेंजेसवर फोकस्ड आहे ना. तर मग इथे माझं असं म्हणणं राहील स्टार्ट विथ सम डेटा अँड फॅक्ट. राईट. डेटा अँड फॅक्ट रिफ्लेक्टिंग चॅलेंजेस है ना ऑफ अर्बनायझेशन. ठीक आहे. की जस्ट लाईक 17% ऑफ अर्बन ड्वेलर्स इन द कंट्री दे आर slum dwellers and the 40% of our urbanized population living within 3-4 mega cities only, reflecting the severe challenges problems these cities must be facing. So डन. इंट्रोडक्शन 20-25 वर्ड्स आपला इंट्रोडक्शन असेल. कीपिंग डेटा फॅक्ट्स आणि किंवा रिपोर्ट असेल तुमच्याकडे तर तुम्ही रिपोर्ट सुद्धा तिथे मेन्शन करू शकता. मग आता मेन बॉडी मध्ये काय असणार बघा. मेन बॉडी मध्ये आता येईल आपले प्रॉब्लेम्स और चॅलेंजेस ऑफ अर्बनायझेशन. येस प्रॉब्लेम्स और चॅलेंजेस ऑफ अर्बनायझेशन. बघा किती नंबर ऑफ पॉइंट्स तुम्ही इथे जनरेट करू शकता. एक तर ही स्कीमॅटिक यूज करा ऍज इट इज, अदरवाइज त्याला पॉइंट्स मध्ये करा. सो पहिला अनप्लॅन्ड ग्रोथ ऑफ अर्बन एरिया. जिथे तुम्ही बघितले दिल्ली 1483 स्क्वेअर किलोमीटर एवढा दिल्लीचा एरिया आहे आणि खूप साऱ्या सिटीजचा एरिया तर 100 स्क्वेअर किलोमीटर नसेल, 50 स्क्वेअर किलोमीटर नसेल. राईट. मग एवढी अनकंट्रोल्ड ग्रोथ जी होतीये त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होतोय. मग दिल्लीचे रिलेटेड प्रॉब्लेम्स बघा. युपी मध्ये बॉर्डर आहे. यू विल फाइंड राजस्थान मध्ये, हरियाणामध्ये सगळ्याच ठिकाणी मग एक्सटेंडेड आहे. ओव्हर पॉप्युलेशन डेन्सिटी. मुंबई 20,000 प्लस स्क्वेअर किलोमीटर ही एवढी चॅलेंजिंग डेन्सिटी आहे. सेम गोज फॉर दिल्ली आणि बाकी अदर सिटीजला सुद्धा. कोलकाता अँड दिस वन. यू कॅन इमॅजिन की एवढ्या सिटीजला रिसोर्स आणि मग सर्व्हिंग कशी करायची, गुड गव्हर्नन्स कसं द्यायचं आहे. दॅट इज इक्वली प्रॉब्लेम. देन रिसोर्स स्कॅर्सिटी, लँड प्राइसेस, फ्यूल शॉर्टेज, वॉटर इररेग्युलरिटी. ठीक आहे. सप्लाय तो एक क्रिटिकल इश्यूज असेल. ट्रॅफिक कंजेशन अँड ट्रान्सपोर्टेशन. कोलकाता इज द सिटी इन द इंडिया अँड द वर्ल्ड इन फॅक्ट facing the largest traffic congestion. Bangalore is the second one. Don't you find this is what again the problem of urbanization in the country, because we are getting developed, urbanized areas getting more developed, but they are not having the proper vein and arteries to supply their overall flow. एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन. मग मला वाटतं याला एक्सप्लेन करायची अगेन गरज नाहीये कारण सिटीज ज्या डेव्हलप होत आहे दे आर नॉट कन्सिडरिंग एनी एन्व्हायरमेंटल प्रोसेस और कन्सर्न इन दिस केस. ठीक आहे. मग डिझास्टर वल्नरेबिलिटी. सिटीज इन इंडिया आर मच मोर वल्नरेबल टू डिझास्टर दॅन एनी अदर पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. राईट. साऊथ एशिया इन पर्टिक्युलर. सो क्राईम अँड ऍक्टिव्हिटीज मला वाटतं याच्यावर मुंबई, दिल्ली, बँगलोरू इथे क्राईम आणि क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज किती इंटेन्स आहे, किती जास्त आहे. यू कॅन ऍब्सोल्युटली कनेक्ट विथ.
देन वन हेल्थ अप्रोच, बघा आता रिसेंटली दिल्ली सुप्रीम कोर्ट ने वर्डिक्ट दिलाय की दो स्ट्रे डॉग्स नीड्स टू बी रीशिफ्टेड है ना, और शेल्टर्ड, दे नीड टू बी पुट इट इन दी शेल्टर होम इटसेल्फ. सो मग वन हेल्थ अप्रोच आपण फॉलो करत नाही, आपण फक्त ह्युमन हेल्थ अप्रोच फॉलो करतोय. मग हे एनिमल्स कसे सर्व्हाइव्ह करतील? मग ऑब्वियस आहे ह्युमन एनिमल कॉन्फ्लिक्ट वाढेल, लेपर्ड तुमच्या एरियामध्ये येईल, टायगर तुमच्या एरियामध्ये येईल, स्ट्रे डॉग्स तुम्हाला अफेक्ट करतील. मग तो चॅलेंजेस आहे. आणि ओव्हर बर्डन गव्हर्नन्स, ज्याच्यामुळे पुअर गव्हर्नन्स हा इथे प्रॉब्लेम होईल. ठीक आहे, एवढे प्रॉब्लेम्स आय गेस इनफ आहे, राईट? यू कॅन सिम्पली राईट इट देअर. मग या प्रॉब्लेम्सला बॉडीचा सेकंड पार्ट सोल्युशन्स काय असणार? ठीक आहे, सोल्युशन बघा, सोल्युशन्स इथे काय सगळ्यात मोस्ट इंपॉर्टंट, प्लॅन्ड ग्रोथ. अँड प्लॅन शुड बी शॉर्ट टर्म प्लॅन ऑफ सिटी डेव्हलपमेंट, मिड टर्म प्लॅन अँड लॉंग टर्म प्लॅन. आपण फक्त ऐकतो मास्टर प्लॅन, ठीक आहे, पण असं नाहीये, इथे प्रॉपर प्लॅनिंग असली पाहिजे. सर दिल्ली 42 इयर प्लॅन, दिल्ली 2041 चा प्लॅन दिल्लीने पब्लिश केलाय आय गेस 2 or 3 years बिफोर. सो डेव्हलपमेंट ऑफ काउंटर टाउन्स अँड सॅटेलाइट टाउन, ज्याच्यामुळे काय होणार ना, मग ते एका सिटीमध्ये सगळी पॉप्युलेशन नाही जाणार, मग ती काय होणार प्रॉपरली डिस्ट्रीब्युट. जसं दिल्लीसाठी मग नोएडा आहे, गुडगाव आहे, गाझियाबाद आहे, ठीक आहे. मग हे काय टाउन्स आपण डेव्हलप केले जे तिथे बॅलन्स करतील. रिसोर्स ऑप्टिमायझेशन, जिथे आपल्याला रिसोर्स लिमिटेड आहे सिटीजमध्ये, त्याला प्रॉपर ऑप्टिमाइज करून त्याची इफेक्टिव्हिटी वाढवायची. जसं लँड, मग व्हर्टिकल ग्रोथ करून लँडचा, कारण अदरवाइज स्प्रेड किती करणार ना. वॉटर रिसायकलिंग, लँड रिसायकलिंग, ठीक आहे, भरपूर काही गोष्टी ज्या तुम्ही इथे करू शकता. एअर, स्मार्ट मोबिलिटी, सिग्नलिंग सिस्टीम, ट्रॅफिक अलर्ट सिस्टीम, ठीक आहे, इफेक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन, कार पुलिंग सारख्या कॉन्सेप्ट दॅट शुड बी गेटिंग प्रिटी मच कॉमन हिअर इन युअर सिटी. अदरवाइज सिटीज आर गेटिंग चोक लाईक ॲज इन दिल्ली या मुंबई, राईट, जिथे एअर पोल्युशन इंडेक्स हा वर्स्ट होत चाललाय. त्याच्यानंतर स्लम इरॅडिकेशन, 17% ऑफ आवर पॉप्युलेशन इन मेजर सिटीज लिव्हिंग इन स्लम. हा नंबर अंडर रेटेड असेल, 30-40% एवढी पॉप्युलेशन आपली स्लम मध्ये राहते, राईट. मग स्लम इरॅडिकेशन साठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप must be engaged and participation of those locals also. Then त्याच्यानंतर create employment opportunities in the cities equally that should provide them good quality of life. So मग education, regular mid-term skilling आणि awareness is equally important. Then integration of all forms of life. मग stray dog किंवा human animal conflict कमी करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांसाठी प्रॉपर, जसं दिल्लीमध्ये तुम्ही बघणार स्ट्रे डॉग्स आहेत, मुंबईमध्ये तुम्हाला मग असे कारण तिथे संजय गांधी सँच्युरी आहे त्याच्यामुळे थोडंसं आहे, पण मग एनिमल कॉन्फ्लिक्ट तिथे वाढेल. सो इंटिग्रेशन ऑफ ऑल फॉर्म ऑफ लाईफ, सोशल स्पेसेस, अर्बन लाईफ इज गेटिंग मोर डिप्रेस, सुसाइडल टेंडेन्सीज वाढतात अर्बन एरियाजमध्ये, दॅट इज व्हॉट द रिपोर्ट इटसेल्फ सजेस्ट. सो मग सोशल स्पेस, कम्युनिटी हॉल, कम्युनिटी गार्डन, जिथे तुम्ही एंगेज करू होऊ शकता, कनेक्ट होऊ शकता विथ दी लोकल आणि पीपल्स आहे ना, अँड दॅट अल्टिमेटली मॅनेज. स्मार्ट रुरल, यूपीएससी मध्ये स्टेटमेंट होता, स्मार्ट सिटीज कॅन नॉट सर्व्हाइव्ह इन द ऍब्सेन्स ऑफ स्मार्ट रुरल एरियाज. येस, कारण रुरल एरियाजचा सोर्स आहे, सोर्स ऑफ ओरिजिन आहे ऑफ दिस मायग्रंट पॉप्युलेशन. अल्टिमेटली स्मार्ट रुरल जर नसेल तर तुमची सिटीचे सोल्युशन्स तुम्ही आयसोलेटेड फॉर्मॅटमध्ये सिटी डेव्हलप करू शकत नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर स्मार्ट गुड गव्हर्नन्स ऑल्सो, वेअर वी नीड टू डेव्हलप द गव्हर्नन्स दॅट इज एफिशियंट, दॅट इज स्मार्ट, दॅट इज ट्रान्सपरंट, दॅट इज ऑलवेज ऍक्टिव्ह है ना, अकाउंटेबल ऑल्सो. मग ती ओव्हर बर्डन वेने नाही होणार, तर मग ती इफेक्टिव्ह पॉप्युलेशननेच होऊ शकतो, ठीक आहे. सो आय गेस तुम्हाला प्रॉब्लेम्स आणि सोल्युशन्स भेटलेत. कंक्लुजन मध्ये तुम्ही दस बाय इफेक्टिव्हली यू कॅन इंटिग्रेट द स्मार्ट सिटी प्रोग्राम, अर्बन हॅबिटॅट मिशन कनेक्ट करू शकता, किंवा एपीजे अब्दुल कलामचा तो जो मिशन आहे, ठीक आहे, त्यांची स्कीम सुद्धा आहे, ती सुद्धा तुम्ही ते कनेक्ट करून है ना, तुम्ही सिम्पली अर्बनायझेशनचा हा पॉइंट कंक्लूड तिथे करू शकता ऑप्टिमिस्टिक वे. सो बाय 2047 वी वॉन्ट दी cities or urbanization process free of all challenges. Yes, that is simply that it should be. I hope you guys are getting this, how to approach this kind of question. Thank you. लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. काही डाऊट्स असतील, प्रॉब्लेम असतील तर ॲब्सोल्युटली वी कॅन शेअर. थँक्यू.